तुझा झगाग झगाग सकाळपासून काम काम नुसता काम घरीची फुरसत नाही अन पगार तो अजिबातच नाही भेटत काय झालं रामू झालं का काम साहेबांचे नाश्ते तयार झाला का जी मालकी नाश्ता तयार आहे नाश्ता तयार नाश्ता तयार आहे डायनिंग टेबल वर ठेवलेला आहे गरमा गरमा जरा थुकू थुकू खाजा नाही जरा फुकू फुकू खाजा नाहीतर तोंड बाजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे माझी मालकीन नाही का खावाच्या मोठी खाताली आहे बरं का मोठी खाताली रामू खाजाला मालकीन बाजारात चला भाजीपाला घेऊन ये जी मालकीन बाई राणी का मुरा तुम्हाला आवडते का नाही आजकाल तू जास्तच बोलून राहिलास जरा तोंड सांभाळून बोलत का माझ्याशी सांगून ठेवते जा बाजारात काय करावं काही समजत नाही लग्नासाठी पोरगी पाहतो तर पोरगी भेटून नाही राहिली जीवनभर कुवारा मुंजच राहावा लागतो आता धनभाऊ पाहुणेरी एखादी आपल्याला आता माई वय 40 वर्ष आहे 30 वर्षाची असेल तरी चालेल म्हणतो नाहीतरी 30 वर्षाची जमते जमते आणि नाही भेटत असेल 30 वर्षाची तर 15 वर्षात 2 तरी पाहून द्या रे पण मला बायको पाहून द्या मला बायको द्या मला बायको द्या मला बायको द्या बायको तरी द्या रे चला गेला पाहिजे बाजारात माहितीसाठी भुरावाला लंबा मुरा आणायचा बरं का तिकडूनच बायको भेटल तर ते आणून घेतो चेअर समोर आण वर चेअर समोर
घ्यायचं माहिती बरोबर आम्हाला तिकडे जमत आहे आम्हाला तिकडे मला सायंकाळी ऑफिसमधून यायला उशीर होईल. माझ्या मित्राची बर्थडे पार्टी आहे. राजेश, तुझ्या आईचा फोन आला होता. तुझ्याशी बोलायचं म्हणत होत्या. कशासाठी? मला ना बोलायचं त्या भिकाड्यांसोबत. आणि काय केली त्यांनी माझ्यासाठी? अगदी माझ्या मनातलं बोलत तुम्ही. नेहमी नेहमी पैसे मागत असतात. कधी डॉक्टरकडे जाण्यासाठी तर कधी औषधांसाठी. भिकारी कुठले. निघला बाहेर अरे त्यांना मला पैसे द्यायचे नाही आहेत. थांब ना बे येतो थापा तर आहे बे 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 त्या माणसाला तुम्ही भिकारी म्हणत आहात ना? त्या माणसाचे बलिदान तुम्हाला माहित आहेत का? कसलं बलिदान आणि कुणासाठी बलिदान दिला त्यांनी? अरे तुझ्यासाठी. विसरलास त्या जन्मदात्या मायबापाचे उपकार. आडाचं काढ रक्ताचं पाणी करून 8 दिवस उपाशी राहून स्वतःची किडनी विकून तुझं शिक्षण पूर्ण व्हावं, तू खूप मोठा माणूस बनावा यासाठी संपूर्ण आयुष्य गर्भित घालवलं. पण तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. अरे उपकार नाही केले त्यांनी माझ्यावर. ते प्रत्येक मायबाबाचे कर्तव्य असते. आज जो काय आहे तो माझ्या सासऱ्याच्या आशीर्वादानं, माझ्या मायबाबाच्या नाही. आज तुझ्या म्हाताऱ्या आईबाबाला तुझी गरज आहे, तुझ्या प्रेमाची गरज आहे. त्यांना खायला अन्न नाही, औषधीसाठी पैसे नाही. कसं जगावं त्यांनी? अरे कसं जगावं त्यांनी? अरे लग्न केलंस पण स्वतःच्या मायबापाला सुद्धा लग्नात बोलावलं नाही. भिकाऱ्यांची लायकी तरी आहे का तुमच्या पाहुण्यासमोर उभं राहण्याची? फणफण वास, मडकट कपडे, कुणी भिकारी म्हणून भीक सुद्धा टाकली नसती त्यांना. तेवढ्या स्टँडर्ड पाहुण्यात ते आले असते, लोकांनी मला विचारलं असतं हे कोण आहेत, काय उत्तर दिलं असतं मी त्यांना. माझी इज्जत माझी बोल झाली असती. ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात वाढवलं, ज्या बापाने लहानपणी खांद्यात घेऊन खेळवलं, त्यांच्याबद्दल असं बोलताना तुला लाज कशी वाटत नाही? कोण सांभाळून बोल इथं. मला लालीच्या मित्रांनी सोडतो धक्के मारून हाकलून दिलं असतं. यापेक्षा तू कर तरी काय शकतेस? बायकोच्या भाड्यास तू भाड्या. एवढं जर तुला त्यांना कळलं असेल तर हे पैसे घे आणि घाल त्यांना वृद्धाश्रमात. पण त्यांची सावली सुद्धा मी पाहणार नाही. जन्मदात्या मायबापांना वृद्धाश्रमात घालायला पैसे देतोस, पण त्यांच्यापेक्षा तूच खरा भिकारी आहेस. या पैशाची गरज कुणाची आहे? अरे तू तुझ्या जिंदगानी